नमस्कार, माकी रसोईमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची चटणी। हे आहेत टोमॅटो, हे छोटेवाले टोमॅटो आहेत। ते मी असे फोडून त्यातल्या स्वच्छ धुवून पहिले आणि मग त्यातल्या अशा बिया काढून घेतल्या, फोडून घेतले सगळे। हे बघा या पद्धतीने। हे छोटे टमाटर आहेत, म्हणजे आपण काय म्हणतो, कोणी भेद्र म्हणतात त्याला, कोणी बेबी टोमॅटो म्हणतं। तर ते छोटे टोमॅटो आहेत, मी सगळे स्वच्छ धुवून त्यातले बिया काढून टाकल्या। बिया काढल्या म्हणजे जास्त आंबट लागत नाही मग, म्हणून बिया काढून घेतल्या त्यातल्या। तर आता आपण याची चटणी बनवूया, खूप छान लागते। तर आता कढई गरम करायला ठेवली मी त्याच्यामध्ये तेल घालून घेते। तेल तापलं आहे आता आपण टाकू त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, म्हणजेच राई छान तडतडली की आता आपण टाकूया अर्धा चमचा जिरे, आणि जिरे तडतडले की आपण टाकूया थोडेसे शेंगदाणे त्याच्यामध्ये, अगदी थोडेसे टाकले बघा, खूप छान चव लागते। आणि हा आहे लसूण, हा मी चॉप करून घेतला आहे बारीक, एक लसणाचा गाठा। आणि ही आहे लसणाची पात, म्हणजे लसणाच्या झाडाचे हिरवे पानं, ते आता थंडीच्या दिवसात मिळतात बाजारात। तर हे मी थोडेसे घालते याच्यामध्ये, याने खूप छान चव येते भाजीला किंवा आपल्या चटणीला। आणि हे थोडेसे वाटाणे, हे पण आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत लाल तिखट, हे चिली फ्लेक्स आहेत, तुम्ही बारीक तिखटसुद्धा घालू शकता। हे मी 2 चमचे घातले, एक पाव चमचा हळद, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। चिली फ्लेक्समध्ये मी पहिले मीठ घालून घेतलेलं आहे अगोदर बनवताना, तर मी आता थोडंच मीठ घालते मसाल्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचे। छान मिक्स झाले। आता आपण याच्यामध्ये हे टोमॅटो घालून घेऊया। चिली फ्लेक्सला जास्त गरम किंवा तळायची गरज नसते, कारण मिरची भाजून ती बनवलेली आहे मी, त्यामुळे त्याला जास्त वेळ तळून घ्यायची गरज नाही। छान मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स झालं आता आपण वरून कोथिंबीर टाकूया। छान मिक्स करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचा कूट तुम्ही घातला तरी चालेल, मी आजचे शेंगदाणे ते घातले। कूट घातल्यानंतर सुद्धा छान लागते चटणी। आणि टोमॅटो छोटे असल्यामुळे मी जास्त बारीक तुकडे नाही करून घेतले त्याचे, फक्त बस फोडून आणि त्यातले बिया काढून घेतले। आता हे आपोआप नरम पडून तुटतात ते आपोआप। तर आता आपण याला 1 मिनिट झाकून ठेवूया। 1 मिनिटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवूया। 1 मिनिटात आपली चटणी तयार होते। टोमॅटोला शिजायला जास्त वेळ लागत नाही, असे लगेच मऊ पडतात, 1 मिनिटात तयार होईल। तर तुम्ही नक्की करून बघा, आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। खूप छान लागते चटणी खायला छोट्या टोमॅटोची। या पद्धतीने तुम्ही मोठ्या टोमॅटोची चटणीसुद्धा करू शकता, तीसुद्धा छान लागते। आता आपण एक वेळ चेक करूया आणि उलटपालट करूया। थोडंसं खालीवर करून घेतलं म्हणजे व्यवस्थित मसाला वगैरे लागून व्यवस्थित शिजते। बघा टोमॅटो कसे असे गळत चालले आहेत, मऊ पडत चालले आहेत ते। परत थोडा वेळ झाकण ठेवूया आणि थोडंसं शिजवून घेऊया अजून। हे बघा त्या टोमॅटोमध्ये एवढ्या बिया आणि एवढं पाणी निघालं होतं, ते मी काढून घेतलं। एवढं त्याच्यामध्ये ठेवलं असतं तर ते अजून आंबट झालं असतं, आंबूस झालं असतं। आणि आता थंडीचे दिवस आहेत, तर जास्त आंबट नको, म्हणून मी काढून ठेवल्या। हे आता मी सुकवून ठेवणार आहे टोमॅटोची झाडं लावण्यासाठी। तर आता हे बाजू ठेवूया आणि चेक करूया आता। बघा
आपली टोमॅटोची चटणी तयार आहे. बघा छान नरम पडले टोमॅटो. जास्त काही शिजवायची गरज नाही याला. तुम्ही बघू शकता अख्खा टोमॅटो अजिबात नाही राहिला. हे मला सगळे मऊ पडले आणि जास्तही गलगलीत झाली ते सुद्धा छान नाही लागत मग. झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया आपण. आता तयार आहे आपली टोमॅटोची चटणी. तर आता आपण ही काढूया डिशमध्ये. बघा किती छान झाली आपली टोमॅटोची चटणी.